Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील रौडी शीटर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 18 रौडी शीटरांना जिल्हा बंदीचा आदेश बजावला आहे. बेळगावचे SP के रामराजन यांनी ही कठोर कारवाई केली असून वारंवार बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणाऱ्या आरोपींना राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये हद्दपार करण्यात आले आहे. संबंधित रौडी शीटरांवर मारामारी, धमकी, खंडणी आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे अशा विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारंवार गुन्हे करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील काळातही अशाच कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे SP रामराजन यांनी स्पष्ट केले आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला रविवारी भरणारा आठवडी बाजार काही काळ बंद होता. गेल्या 4 महिन्यांपासून हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून APMC बाजारपेठ आणि आठवडी बाजारासाठी वेगवेगळे नियम लागू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दोन्ही बाजारांसाठी समान नियम लागू करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सदानंद पाटील यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना केला. बेळगाव शहरातील APMC पोलीस ठाण्याने घरफोडी प्रकरणाचा छडा लावत 12.80 ग्रॅम सोन्याचे तसेच 744.5 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 2 मोटारसायकली असा एकूण 4,71,074 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना अटक केली आहे. कुवेंपू नगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक अरुण वामनराव जाधव वय 74 यांनी 3 मे रोजी घरफोडीची तक्रार दाखल केल्यानंतर APMC पोलीस निरीक्षक US औटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणी देवेंद्र उर्फ देब्या रमेश वाघमोरे, सचिन दत्तात्रेय गवळी आणि कपिल उर्फ अप्पा बजरंग जाधव या 3 अटक करण्यात आली असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये PSI, ASI तसेच फिंगरप्रिंट आणि तांत्रिक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फलोत्पादन विभाग आणि जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे आयोजित आंबा प्रदर्शन व विक्री महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव रविवार दिनांक 10 मे पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये तब्बल 40 प्रकारच्या आंब्यांच्या प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना वाजवी दरात आणि दर्जेदार आंबे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील देवगड व पंढरपूर येथील शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. अल्फान्सो, केसर, गोवा मानकूर, मल्लिका, बिटकी यासारख्या विविध आंब्यांच्या जाती विक्रीसाठी उपलब्ध असून प्रदर्शनालाही आंबाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुसळधार पावसामुळे बेनन स्मिथ PU कॉलेजची संरक्षक भिंत कोसळल्याने परिसरातील गटारी तुंबल्या असून पावसाचे आणि सांडपाण्याचे पाणी रहिवासी भागात शिरले. परिणामी आजूबाजूच्या अनेक बंगल्यांमध्ये पाणी घुसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने तसेच अन्य महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. परिसरातील ड्रेनेज व्यवस्था अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेली दुर्घटना असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. दुरुस्तीच्या कामामुळे बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागामध्ये रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
शहरातील राणी चन्नम्मानगर, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर, वसंत विहार, वडगाव, धामणे रोड, कलमेश्वर नगर, देवांग नगर, गणेशपेठ, हिंदवाडी, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, आरपीडी क्रॉस, भाग्यनगर, आनंदवाडी, अनुगोळ, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, संत मीरा रोड, रघुनाथ पेठ, महावीर नगर, संभाजीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, पटवर्धन लेआउट, दीपज्योती सोसायटी, नाथपै सर्कल, गोवावेस आदी भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. तसेच तालुक्यातील काकती, कंगराळी बीके, गोंडवाड, देवगिरी, बेन्नाळी, गुंजानट्टी, केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, अतवाड, कट्टनभावी, कुरिहाळ, शिवापूर, हळे, इदलहोंड, हुल्यानूर, कडोली, अगसगा, धामणे, अवझारहट्टी, यरमाळ, येळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, हलगा बस्तवाड, बैलूर, जुमनाळ, दासरवाडी, हत्तरगी रोड, भुत्रामनहट्टी, बंबरगा, औद्योगिक वसाहत, वंटमुरी, हालभावी, वीरभावी, होसूर, सुतगट्टी, होनगा आणि होनगा औद्योगिक वसाहत परिसरातही वीज पुरवठा खंडित राहणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमच्या वतीने करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेल देशभर राबवून आर्थिक परिवर्तन घडवून आणल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय व्यापारी विकास मंडळाचे अध्यक्ष सुनील सिंघवी यांनी केले. शनिवारी बेळगावमधील जिरगे सभागृहात आयोजित जितो हर्षोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जगभरात तेल व सिलिंडर गॅसची टंचाई निर्माण झाली असताना भारतात कर कमी करून तुटवडा होऊ दिला नाही असे सांगत त्यांनी पश्चिम बंगालमध्येही व्यापारी आणि उद्योगपतींसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला नरेंद्र सिंग समर, श्रीपाद बचावत, जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन, अभय हादिमणी आणि रविराज पाटील आदी उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव शहरातल्या कर्नाटक लॉ सोसायटीच्या KLS IMER येथे विद्यार्थ्यांच्या बहुप्रतीक्षित स्पिरिट 2026 या 3 दिवसीय क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ झाला. 7, 8 आणि 9 मे दरम्यान आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉक्टर आरिफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. संस्थेचे माजी विद्यार्थी 2011 ते 13 बॅच व बॉडी बिल्डिंग चॅम्पियन संकेत यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्ले, कॉम्पीट, इन्स्पायर या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित या क्रीडा महोत्सवाचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि उत्साही कॅम्पस संस्कृती विकसित करणे हा होता. संकेत यादव यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून शिस्त, समर्पण आणि क्रीडा कौशल्याचे महत्त्व अधोरेखित झाले. संपूर्ण 3 दिवसीय महोत्सवाचे संयोजन संस्थेचे शारीरिक शिक्षण संचालक पर्वतगौडा SS यांनी पाहिले, तर विविध क्रीडा स्पर्धा आणि सामने या दरम्यान घेण्यात आल्या. बेळगाव उत्तर विभागाचे नुकतेच नियुक्त झालेले पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 2026 आयर्नमॅन 70.3 वेस्टर्न सिडनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत जागतिक स्तरावरील आपली 6वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. यापूर्वी त्यांनी गोवा, थायलंड, पोलंड, तुर्की आणि कोपनहेगन येथे आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. M45 ते 49 वयोगटामध्ये सहभागी झालेल्या पाटील यांनी 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21.1 किलोमीटर अर्धे मॅरेथॉन असे कठीण अंतर 7 तास 16 मिनिटे 25 सेकंदात पूर्ण केले. त्यांनी पोहण्याचा टप्पा 49 मिनिटे 58 सेकंदात, सायकलिंग 3 तास 38 मिनिटे 3 सेकंदात आणि धावण्याचा टप्पा 2 तास 35 मिनिटे 6 सेकंदात पूर्ण करत आपल्या विभागात 77वे स्थान मिळवले. सातत्य, शिस्त आणि कधीही पुढे जाणे थांबवू नये ही मानसिकता प्रत्येक स्पर्धेसाठी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
चिकोडी तालुक्यातील पांगिरे बी येथे एका खासगी विहिरीत गवा मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. 4 दिवसांपूर्वी डोंगराळ भागात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपातील हा गवा केळवेकर यांच्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डोंगराळ भागामध्ये गव्यांचा कळप फिरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. रामदुर्ग तालुक्यातील होसकोटे येथील महिला वसतिगृह अधीक्षिका दिलशाद नदाफ यांच्या घरात 5 मे रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा कटकोळ पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात छडा लावला. या प्रकरणी हनुमंत यल्लाप्पा मारापूर वय 27 आणि हसीना अप्पासाब नदाफ वय 24 यांना अटक करण्यात आली असून आपली सून हसीनानेच आपल्या घरातील चोरीसाठी साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 154.6 ग्रॅम सोन्याचे दागिने, 45 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा सुमारे 21,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर आणि उपनिरीक्षक बसवराज कोन्नुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. कैगा अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5व्या आणि 6व्या युनिटसाठी नेण्यात येणारी अवजड यंत्रसामग्री वाहून नेणारे महाकाय वाहन गुरुवारी हरटुगा गावाजवळ अपघातग्रस्त झाली. लक्ष्यस्थळापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असताना तीव्र वळणावर वाहनाचा तोल जाऊन ट्रेलर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. हे वाहन फेब्रुवारी महिन्यात गुजरातमधून रवाना झाले होते आणि 15 एप्रिल रोजी कारवारमध्ये दाखल झाले होते. अपघातानंतर मल्लापूर कैगा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव व यंत्र हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अवजड यंत्रसामग्री हलवण्यासाठी विशेष क्रेन मागवण्यात आले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी शुक्रवार दिनांक 8 मे रोजी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नियंत्रण कक्षाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः 112 सहाय्य वाणीचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याची जबाबदारी आणि तक्रारींना तत्पर प्रतिसाद देण्याबाबत त्यांनी माहिती दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी व महत्त्वाची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचत असल्याने कंट्रोल रूमचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाची यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचना देत नागरिकांशी संवेदनशीलतेने व तत्परतेने वागण्याचे आवाहन केले. चंदगड तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसादरम्यान तिलारी परिसरातील कळस गादे येथे शुक्रवार दिनांक 8 मे रोजी सायंकाळी वीज पडून साईराज ज्ञानेश्वर दळवी वय 16 या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. साईराज हा आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी गावाजवळील चाळोबा पॉइंट्स परिसरातील आपल्या शेतात गेला असताना सायंकाळी 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली. वीज पडल्याने त्याच्या खिशातील मोबाईल जळाला आणि कमरेखाली दोन्ही पायांवर काळे डाग पडल्याचे निदर्शनास आले. चंदगड ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 9वीत शिकणाऱ्या साईराजच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. केंद्र सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि ऑटो एलपीजीच्या दरात करण्यात आलेल्या वाढीचा आम आदमी पार्टीच्या विजापूर जिल्हा शाखेकडून तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष भोगेश सोलापूर यांनी ही दरवाढ 5 राज्यांच्या निवडणुका संपताच गरीब जनतेवर टाकलेला आर्थिक बोजा असल्याचा आरोप केला. या दरवाढीमुळे लहान व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि ऑटोचालक आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा माध्यम प्रभारी संजू शेटगार, युवा नेते प्रकाश सबरद, किरण मेळिनकेरी तसेच महिला नेत्या सुशीला मिनजगी आणि ज्योती मिनजगी उपस्थित होत्या. साई कॉलनी, आनंदनगर, दुसरा क्रॉस शेवट, वडगाव, बेळगाव येथील साई कॉलनी रहिवासीगळ क्षेमाभिवृद्धी संघाची 2026-27 व 2027-28 या कालावधीसाठी पंच कमिटी निवड बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, खजिनदार तसेच इतर सदस्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी बाळकृष्ण चित्रगार, उपाध्यक्षपदी रुद्रापा मासन्नावर, सचिवपदी कल्लापा मोदगेकर तर उपसचिवपदी विजय बांदिवडेकर यांची तसेच सदस्यपदी भुजंग शेट्टी, शामराव दुर्गे, पांडुरंग गोवेकर, परेशराम पवार, प्रकाश पाटील, राजू बाजसुळकर, सहदेव चव्हाण, पांडुरंग कांगले, अरुण नाझरे आणि हरिभक्त कोपर्डे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उत्तर कर्नाटकातील जनतेला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विजयपूर येथील बीएलडीए रुग्णालयात अत्याधुनिक 3D आणि 4K सुविधायुक्त लॅप्रोस्कोपी व ऑर्थ्रोस्कोपी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. बीएलडीए डीम्ड विद्यापीठाच्या BM पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात या सुविधांचे उद्घाटन उद्योग, पायाभूत सुविधा विकास व जिल्हा पालकमंत्री MB पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. काल स्टोड्स रुबिना लॅप्रोस्कोपी सेट आणि स्ट्रायकर ऑर्थोस्कोपी या आधुनिक उपकरणांमुळे गॉल ब्लॅडर, अपेंडिक्स, हर्निया तसेच हाडे व सांध्यांवरील शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद बरे होण्याचा लाभ मिळणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी समकुलाधिपती डॉक्टर YM जयराज, कुलगुरू डॉक्टर अरुण इनामदार, कुलसचिव डॉक्टर RV कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी शनिवार दिनांक 9 मे रोजी शपथ घेतली. राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुवेंदू अधिकारी हे स्वातंत्र्यानंतरचे पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्याचबरोबर निशित प्रमाणिक, दिलीप घोष, क्षुदीराम टुडू, अग्निमित्र पॉल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर हा शपथविधी पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी कोलकातामध्ये रोड शो केला. बेळगाव शहरातील श्री कपिलेश्वर मंदिरामागील कपिलतीर्थ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलाव परिसरात प्रवेशबंदी आदेश जारी केलाय. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. रविवार दिनांक 3 मे रोजी तलावाची भिंत कोसळून परशुराम निलजकर वय 11 आणि शिवम सुंडीकर वय 7 या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये संस्कृती पाटील वय 13 आणि परशुराम सुंडीकर वय 36 हे दोघे बचावले होते. या दुर्घटनेनंतर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मंदिर प्रशासनाच्या धार्मिक विधीकरिता वरील नियम शिथिल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.